राव राणे नाव आहे ना. लावराने राव राणे नाव आहे त्यांचं. राव राणे. राव राणे. सर हा, तरी किती टक्के शक्यता आहे? कशाची? म्हणजे रावराणे सरांनी त्यांच्या लेखणीनं पंख्याचं चक्रीकरण करण्याची किती टक्के शक्यता आहे? म्हणजे चक्रीकरण. चक्रीकरण नाही म्हणजे तसं झालं असेल. पण पण तुम्ही लेखकाच्या कारकिर्दीचा विचार करता ही गोष्ट काही महत्वाची नाहीये. महत्वाची नाही. नाही नाही, महत्वाचं. पण शक्य आहे ना, हे शक्य आहे ना. नाही 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 नाही, हे बघा, शक्य जरी असेल तरी महत्वाचं काय काय आहे आहे? की या 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 लेखणीने त्यांनी काय लिहिलंय. हो. या लेखणीने त्यांनी सावलीच्या सावलीत, आभाळाचा डोह, 7व्या पानावरचं चित्र असे कथासंग्रह लिहिले. वा सावलीच्या सावलीत त्यांनी ह्या लेखणीने लिहिलंय. ही लेखणी मी 15 वेळा वाचलाय तो काव्य संग्रह. मला नाव काढलं की माझ्या अंगावर काटा येतो. आहेच तसं ते. ते पुस्तक नाहीये मंदार. ते पुस्तकच आहे, ते नाही, म्हणाले नाही, ना. नाही, तो अनुभव आहे. अनुभव. हा, ते अनुभव. पुस्तक नाहीये. ही ती लेखणी आहे. ही लेखणी आहे. घ्यायले तुमचं दत्तू बनू इकडे बालांनो, योच तो पेन लावराणीच्या पाठीला खाज आली रे आली का तो यो पेनाने असा खाजवायचा. खुच्चू 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 खुच्चू. अहो तुम्ही काय डोक्यावर पडले का? झालं? तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? खूप मोठे लेखक होते ते, त्यांच्याबद्दल असं काही बाई बोलू नका. पेन ठेवा. अरे बाला, मोठे लेखक जरी असले तरी त्यांच्या पाठीला कधी ना कधी खाज येणारच ना. बरोबर आहे. मग खाज आली तर कुच्चू 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 असं करायचं ना. ती ना तुम्हाला सांगतो, आता मला सांगा, या पेनाने त्यांनी पुस्तकच लिहिलं असं नाही. त्यांनी आपल्या हातावरती अशी ज्वाली काढली. हे बघ ज्वाली. एक नंबर आहे भाई पेन दाखव ना. ज्वाली घे. जायला जडायले. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी आताच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.